विजयचं आणि नेहाचं लग्न होऊन फक्त 1 वर्ष झालं होतं आणि 1 वर्षामध्ये त्या दोघांमध्ये चांगले संबंध निर्माण झाले होते. परंतु विजय हा एक अरोजगारी काम करणारा होता, बिगारी काम करणारा होता. त्यामुळे त्याला सतत पुण्याला कंपनीमध्ये कामाला जावं लागत होतं. मग कामाला गेल्याच्या नंतर तो महिना 2 महिने गावाकडे येत नव्हता. परंतु ज्या दिवशी गावाकडे यायचा त्या दिवशी 2-4 दिवस राहायचा आणि सुट्ट्या संपल्या की पुन्हा पुण्याला कामाला जायचा. परंतु या संपूर्ण खटाटोपमध्ये 2-2 महिने विजयच्या अब्सेंटमध्ये नसल्यामुळे त्याची पत्नी नेहा ही एकटी पडली होती. आणि त्यावेळेला विजयचा पुतण्या म्हणजेच विशाल हा घरी राहायला होता. घरी राहिल्यानंतर विशाल आणि नेहा या दोघांमध्ये बोलणं चालणं सुरू झालं आणि याचाच परिणाम दोघांचं आकर्षण वाढलं. दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू झालं. हळूहळू त्यांच्या प्रेम प्रकरणामध्ये प्रगती होत गेली आणि त्या दोघांमध्ये 2 ते 4 महिन्यामध्ये अनेक वेळा त्या दोघांमध्ये शारीरिक संबंध देखील झाले. त्यानंतर एका दिवशी 6 महिन्याच्याच कालावधीमध्ये विशाल आणि नेहा या दोघांचं प्रेम प्रकरण विजयच्या आईवडिलांना समजलं, म्हणजे नेहाच्या सासू सासऱ्यांना समजलं. त्यानंतर त्या घरच्यांनी नेहाला विशालला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. नेहाने वेळीच सावध व्हावं यासाठी प्रयत्न केले, परंतु नेहा देखील प्रेमामध्ये आंधळी झाली होती. मग हे प्रकरण मिटवण्यासाठी, व्यवस्थित संसार आपल्या मुलाचा चालू राहावा विजयचा, यासाठी अतोनात प्रयत्न केले. नेहाच्या सासू सासऱ्यांनी विजयच्या आईवडिलांनी विजयला कंपनीतून तात्काळ ताबडतोब सुट्टी घेऊन गावाकडे बोलावलं. गावाकडे आल्यानंतर विजयला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. काय घडले, कसं घडले. 6 महिन्यापासून ही रासलीला चालू आहे. कोणाची? नेहाची पुतण्यासोबत, म्हणजेच विजयच्या पुतण्यासोबत. मग या दोघांमधलं प्रेम प्रकरण विजयला सांगण्यात आलं आणि तो छोटाच होता. परंतु विजयला जेव्हा सांगण्यात आलं त्यावेळेला विजयच्या तळपायाची आग ही मस्तकाला गेली. राग कंट्रोल झाला नाही त्याला आणि त्याने हे प्रकरण मिटवण्यासाठी त्याला बोलावलं होतं. परंतु हे प्रकरण जास्तच चिघळलं आणि तुफान असा राडा झाला. भांडणं झाली, वादविवाद झाला. त्यानंतर तणावपूर्ण वातावरण राहिलं. सगळे जिकडे तिकडे पांगले. त्यावेळेला सामाजिक भीती, आई वडिलांसमोर आता मी काय तोंड दाखवू, समाजामध्ये बदनामी होईल, या भीतीपोटी तरुण तडफदार 25 वर्षीय नवविवाहित तरुणी नेहा हिने उंदरं मारण्याचं औषध प्राशन केलं. ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तोपर्यंत ती जिवंतच होती. तिच्यावर उपचार सुरू केले, परंतु तिची प्रकृती अत्यंत खालावली होती. डॉक्टरांनी रिस्क सांगितली होती. एकीकडे विशालला ही बातमी कळाली की नेहाने औषध प्राशन केलेलं आहे. त्यावेळेला विशाल देखील घाबरला आणि पुढच्या होणाऱ्या परिणामाला भिवून विशालने देखील तेच औषध घेतलं आणि प्राशन केलं. त्याला देखील ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरू केले. त्याची ही प्रकृती खालावलेली डॉक्टरांनी सांगितली, रिस्क सांगितली. काही तासच उपचार सुरू होते. तोपर्यंतच नेहा आणि विशाल म्हणजेच काकी आणि पुतण्या या दोघांचाही जीव गेला. उंदरं मारण्याच्या औषध प्राशन केल्यानंतर पोलिसांना जेव्हा ही बातमी कळाली, त्यांचा जीव गेल्यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं. ही घटना कशी घडली, का घडली हे सांगण्यात आलं. त्यावेळेला पोलिसांना जेव्हा कळाला घटनाक्रम की हे अफेअर अनैतिक संबंधातून घटना घडली, त्यावेळेला पोलिसांचं देखील डोकं चक्रावून गेलं. असं देखील होऊ शकतं. चुलती, काकी, पुतण्या इतक्या पवित्र नात्यामध्ये अशी घटना, माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडू शकते, याच्यावर पोलिसांचा विश्वासच बसायला तयार नव्हता. परंतु तपास केला आणि संपूर्ण घटना समोर आली. संपूर्ण प्रकरण उघड झालं आणि त्यानंतर विजय हा एकटा पडला. पत्नीच्या चुकीच्या पावलामुळे, पुतण्या विशालच्या चुकीच्या पावलामुळे, अनैतिक संबंधामुळे शेवट हा जीवानीशी खेळून गेला. दोघांचाही जीव निघून गेला. क्षणिक सुखासाठी पाय घसरलेली आताची तरुण पिढी आपल्याला पाहायला मिळते. शारीरिक भूक भागवण्यासाठी उचललेलं हे चुकीचं पाऊल जीवावर बेततं. हे अनेक वेळा आपण अनेक घटनांमधून पाहिलेलं आहे, बघितलेलं आहे. परंतु घटना पाहून देखील, वाचून देखील वेळीच सावध होत नाहीत, ही अत्यंत दुःखाची बाब आहे. कलियुग आहे. सावध राहा, सुरक्षित राहा, सतर्क राहा, काळजी घ्या आणि अशा घटनांपासून काहीतरी शिकून घ्या आणि आपल्या कुटुंबाला, आपल्या गल्लीला, आपल्या गावाला कसं सुरक्षित ठेवता येईल याचा आवर्जून प्रयत्न करा. भेटूया पुढील
अशाच नवीन रिअल मराठी क्राईम स्टोरीसोबत देश दुनियातील ताज्या घडामोडी, ताज्या बातम्या, रिअल मराठी क्राईम स्टोरीज आपल्या MMG न्यूज मराठी चॅनलवर पाहायला मिळतात. नमस्कार.